बातमी नागपुरातून। नागपूर जिल्ह्यातील संत्रा शेतकऱ्यांना आपल्या फळबागेवर कुऱ्हाड मारण्याची वेळ का आली आहे, पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। जी बाग आपल्या हाताने फुलवली होती, याच बागेवर कुऱ्हाड मारण्याची वेळ नागपुरातील खापा नरसाळा इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे। ज्यावर तो पोट भरतो, त्या पोटाची भाकर एमआयडीसीतील कंपन्यातून येणाऱ्या विषारी धुराने हिरावून घेतली। सावनेर एमआयडीसी मधील कंपन्यांमधून विषारी धुराच्या प्रदूषणामुळे संत्र्यांच्या झाडाला फळधारणा होत नाहीये। त्यामुळे 10 ते 12 वर्षापासून शेतकऱ्यांचं जगणं अवघड झालंय। एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर नाही, या उलटच झालं। माझ्या 360 झाडावरती 12 वर्ष मी जेव्हा त्याला जोपासलं, 360 झाडावरनं मी फक्त एकदाच जवळजवळ 3000 रुपयाचा बगीचा विकला। त्यानंतर मी पण कधीच तो विकून पाहिला नाही। नाईलाजानं मला पण बगीचा तोडावा लागला। याचं सर्वस्वी कारण या कंपन्यातून येणारा धूळ। जिथे लाखोंचं उत्पन्न व्हायचं ते आता हजारांवर आलंय। आता जवळजवळ या भागामध्ये कमीत कमी 20 ते 25 टन संत्रा या ठिकाणी निघण्याचा हा भाग आहे, परंतु या ठिकाणी 1000 रुपयाचा सुद्धा संत्रा त्यांनी आजपर्यंत विकून पाहिलेला नाही। मागील महिनाभरात 12 शेतकऱ्यांनी 3000च्या वर संत्र्यांची झाडं कुऱ्हाडीनं तोडली आहे। शेतकऱ्यांवर संत्र्यांची झाडं तोडण्याची वेळ का आली आहे, पाहूयात। एमआयडीसीतील धूर संत्रा झाडाच्या पानावर बसतो। पानांना प्रकाश संश्लेषण क्रिया नीट करता येत नाही। झाडावर बसलेल्या धुरामुळे नवीन फळ धारणेसाठी लागणारी परागीकरणाची प्रक्रिया खंडित होते। परागीकरणावर परिणाम झाल्यामुळे उत्पादन क्षमतेत घट होते। उत्पादन क्षमता घटल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। 15 ते 16 वर्षांच्या बागेला आता फळ येणं बंद झालंय। त्यामुळे परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते। अशात फळबागा तोडण्याचं पाऊल शेतकरी उचलतायत। 4 एकरामध्ये माझे संत्र्याचे झाड होते। 2 एकरातले तोडले मी ना 300 झाड। 15-16 वर्षाचे झाड झाले, काही याची उमेद नाही दिसून राहिली। गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।